अजितदादांच्या बद्दल आपल्या भावना, आपल्या संवेदना, आपले अनुभव या ठिकाणी मांडले देखील आहेत. खरं तर एखादं राज्य ज्यावेळी घडतं त्यावेळी कोणी एक व्यक्ती ते राज्य घडवत नसतो. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारची नेतृत्व त्या राज्याच्या जडणघडणीमध्ये आपलं योगदान देत असतात, आपला ठसा उमटवत असतात. मी हे दाव्याने सांगू शकेन की या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये इतिहास ज्या नेत्यांचा उल्लेख करेल त्यातलं एक प्रमुख नाव हे निश्चितपणे अजितदादांचं असेल. अजितदादांनी या महाराष्ट्रामध्ये एक जनतेचा नेता, एक लोकनेता अशा पद्धतीची प्रतिमा तयार केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचा पूर्ण अनुभव, त्याची माहिती ही दादांकडे असायची. कुठल्या जिल्ह्यात, कुठल्या तालुक्यात वेगवेगळ्या पक्षाचे नेते कोण आहेत, त्यातले प्रभावी नेते कोण आहेत, त्या तालुक्याचे प्रश्न काय आहेत, या प्रत्येक गोष्टीची नीट माहिती, ज्याला आपण महाराष्ट्राची नस म्हणतो, ती माहिती असलेले अजितदादा होते. आणि विशेषतः एक उत्तम प्रशासक म्हणून जे गुण असले पाहिजे ते गुण त्यांच्यामध्ये प्रचंड होते. अनेक लोकांनी उल्लेख केला, अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून दीर्घकाळ काम केलं. 11 अर्थसंकल्प त्यांनी मांडले. पण आर्थिक शिस्त हा त्यांचा बाणा होता, तो त्यांचा आवडता विषय होता. आणि कुठल्याही प्रकारची आर्थिक बेशिस्त कधीही ते चालवत नव्हते.